आपण आत्ता आलो आहे टेकडीला. तर आमचा इथे याचा प्लॅन नव्हता, पण कारण इथे स्ट्राईक आहे आणि इथली लोक स्ट्राईक जरा खूप जास्त सिरियस घेतात, त्याच्यामुळं आम्ही कॅन्सल केलं होतं. पण वी मॅनेज. तो त्यांनी शोज पण कॅन्सल केले होते, पण ते पण थोडंफार काहीतरी ॲडजस्ट करून मॅनेज झालेलं आहे, थँक्स टू अवर टीम. तर आता पेरियार टायगर रिझर्व पाहायला तर इथे त्यांच्या अशा बसेस असतात आणि ह्या इकडं पाठीमागे अशी तिकीटसाठी लाईन असते. त्यांचं आय थिंक काही 500 काहीतरी तिकीट आहे ना. हां, 500 तिकीट आहे त्यांचं. तर आम्ही तिकीट काढलं आहे आता आणि इथं बरीच गर्दी असते, त्यामुळं सकाळी सकाळी जेवढं येईल तेवढं चांगलं पाहण्यासाठी स्पेशली. तर ह्या बसेस आपल्याला तिकडे नेतात. आपलं कुठलंच वाहन किंवा काही तिथं चालत नाही आणि आपल्याकडे जे पर्स वगैरे असतात ना ते पण ते अलाव करत नाहीत, कारण तिकडे खूप सारे माकडं आहेत, त्याच्यामुळं ते उचलून नेतात. त्यांना खायचं काय असेल असं वाटतं आहे, त्याच्यामुळं. सो चला आपण आता टायगर रिझर्व पेरियार टायगर रिझर्वची सफर करूया. लेट्स गो. नाही, सरळच आहे इथे. तर 15 मिनिटाची राईड असते बसने, तर आपल्याला इथे आणतात. आणि हे आहे इथलं नेचर, अमेझिंग आहे. आणि खूप छान प्रिझर्व केलं आहे सगळं. अशी आमची बोट आहे आणि हा व्ह्यू आहे गाईज, जस्ट लुक ॲट इट. ते वरचं पूर्ण फॉग आहे बरं. आता ही डॅमकडे जाणार आहे बोट आपली. हां, तेच म्हणजे जंगलामधला जो डॅम आहे, असं आपल्याला जंगल सफारी आणि डॅम सफारी असं दोन्ही भेटणार आहे. बोट राईड. ही लाकडं का खवलेत त्यांनी याच्यामध्ये? एवढं पाणी उंच होतं? ॲक्च्युअल खरं आहे तिथे की तेवढं त्या झाडांच्या उंचीपर्यंत तेवढं पाणी असतं तिथे. अक्षरशः ते पूर्ण पाण्याखाली जातं आणि ते म्हणजे खरंच इमॅजिन करा किती किती डेंजर वाटत असेल ॲक्च्युअलमध्ये. नेचर एवढंच म्हणेल मी. उन्हात वेगळंच दिसतंय सगळं. हा तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नसतं, कारण आपल्यासोबत बोटीमध्ये ते जे फॉरेस्ट गार्ड्स असतात ना ते येतात आणि त्यांच्याकडे खूप मोठी अशी बायनोक्युलर असते, ज्याच्यातून ते आधी स्वतः प्राणी पाहतात आणि नंतर आपल्याला ते पॉईंट करून दाखवतात. त्यामुळे खूप इझिली तिथं एक छानशी टूर होऊन जाते आपली. एक छोटीशी छानशी जंगल सफारीची ट्रिप झाली असं म्हणेन मी. तर निसर्ग इतका सुंदर आहे इथे, पाणी वगैरे ते सगळं. आपण आता आलो आहे स्पाइस गार्डनमध्ये. तर ह्याचा व्ह्यू असा काहीतरी आहे. तर आपण आत्ता आलो आहे स्पाइस गार्डनमध्ये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यांची झाडं आहेत बरं. वेलदोडे म्हणू नका, लवंग, दालचिनी, काळी मिरी, पुन्हा आणखीन काय काय असतं, सगळ्याच प्रकारची झाडं आहेत इथं. इतका सुगंध आहे ना सगळीकडं. आम्ही पहिल्यांदाही ॲक्च्युअल झाडं पाहते आहे सगळ्या मसाल्यांची, आणि सगळ्यांना असं टच करतात. खूप छान वाटतं ते. आणि वेलची हे कधीही कुठलाही घेत असताना असलेल्या सुगंधाविषयी तर काय बोलू. आपण जे मसाले रोज स्वयंपाकात वापरतो ना, ते असे प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. खूप छान वाटतं आहे खूप. आणि इथं बरेच आयुर्वेदिक आणि गुणौषधी असलेले पण झाडं आहेत. म्हणजे कोणाला डायबिटीस असेल, कोणाला त्वचेचा रोग असेल, पाईल्स एक्सेट्रा जे काही रोग असेल, प्रत्येक रोगावरती इथं काही ना काहीतरी वनस्पती आहे. आणि त्यांचं इथे शॉप पण आहे, जिथे तुम्ही येऊन शॉप करू म्हणजे हे तुमचं काय रोग असेल तो सांगायचं आणि ते त्याच्यावरती ते त्याचं औषध देतात. हा खूप छान एक्सपिरियन्स होता. ही दालचिनी आहे सॉरी काय ते, ही वेलची आहे. इथे वेलची उगवते आहे आणि ही वेलची पहिल्यांदा ते त्यांनी सांगितलं की असं 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 एक फ्रूट टाईप उगवतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते त्याचं तेल वगैरे काढतात तेव्हा ते त्याचा रंग हिरवा होतो, आपले जे कडक होतं ना तसं होतात ते. इथं आमचं स्पाइस गार्डन वगैरे असं सगळं फिरून झालं आहे. तर आम्ही आत्ता लंच करणार आहोत कारण खूप भूक लागली आहे. आता आम्ही जातो आता कथकली आणि मार्शल आर्ट्सचा शो पाहायला.
आणि इथं मला खूप वेगळं म्हणजे ते खूप चर्चेस आहेत, कारण बहुतेक इथे ख्रिश्चन लोक जास्त आहेत त्याच्यामुळं. सो खूप छान आहे वातावरण टेकडीचं. तर आपण आता मार्शल आर्ट आणि कथकली पाहूया. चला. Lazuna, Nias Katana, गोस्टबम्स येत होते म्हणून सांगू ना, ती एनर्जी, ते थ्रिल, ते स्टंट्स, बाप रे काय म्हणून सांगू. आणि त्यांनी एक ॲक्च्युली मागं बॅकग्राऊंडला म्युझिक लावलं, त्यामुळे मी ते म्युझिक नाही प्ले करू शकत इथे कॉपीराईट स्ट्राईकमुळे. पण खरंच एनर्जी अमेझिंग आहे, ही कला खरंच अद्भुत आहे. इंडिया इज ग्रेट ऑल द टाईम. ग्रुपमधले असे जे कोणी असं पर्टिक्युलर व्यक्तीला बोलवत होते आणि त्यांना स्टंट करायला लावायचे. सो माझे मिस्टर गेले होते. ॲक्च्युअली हे करण्यासाठी ना खूप हेल्दी लाईफस्टाईल लागतं आणि हेल्थ खूप चांगली लागते तुमची. खरंच हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्यांना. शो बिगिन्स. असलं जर थ्रिलिंग आणि इतकं जर भारी वाटत होतं ना, ते असे फायरसोबत जेव्हा खेळत होते ते, बाप रे. म्हणजे असं इतकी मला स्वतःला इतकी भीती वाटत होती की कधी कुठली आग यायचं, एखादं काहीतरी ठिणगे वगैरे उडून पडते का काय. पण खरंच त्या लोकांनी इतक्या सफाईनं केलं ना, खरंच. आली आहे कथकली पाहण्यासाठी. तर आपण आता थिएटरच्या आत आलो आहोत आणि काही क्षणातच कथकलीचा कार्यक्रम इथे सुरू होणार आहे. मला तर खूपच उत्सुकता होती ह्या कार्यक्रमाची. स्टेजवर ना त्यांचे ते ड्रेस, इतका जड मेकअप, बापरे. त्यांचं मेकअप ना खरंच अप्रतिम आहे. प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा आणि इव्हन छोटीशी डिटेलसुद्धा किती त्यांनी सुंदर केलेली आहे. इव्हन त्यांचं कॅरेक्टर त्यातून असं दिसतं की हे यांचं कॅरेक्टर आहे. कथकलीचं खरं सौंदर्य ना त्यांच्या डोळ्यांचे जे भाव आहेत, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन ना, जे ते काहीच न बोलता इतकं सारं बोलून जातात ना, की एकदम वाव, खरंच वाव. घर पाहिलेलं होतं, पण जेव्हा हे ॲक्च्युअल लाईव्ह परफॉर्मन्स बघितला ना, असं शहारे आले अक्षरशः अंगावरती. त्यांच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये एक वेगळीच असा ग्रेस होता. हातांच्या म्हणजे मुवमेंट्स असतील, चेहऱ्यावरील भाव असो किंवा ते मागं वाजणारं संगीत असो. आणि बाय द वे ते मागं बसलेले ते स्वतः गात पण होते आणि त्यांचं वाद्य पण वाजत होते. सो इतकं छान वाटत होतं ना, एखाद्या लाईव्ह. खूप सुंदर होतो. नक्की पाहण्यासारखं आहे. आणि मला हा कार्यक्रम तर खूपच आवडला. थेकडीला आलात तर हा अनुभव नक्की घ्या. केरळची कला इतक्या जवळून पाहण्याची ही खरंच खूप सुंदर संधी आहे. असा होता आपला छोटूसा थेकडीचा व्लॉग. आता आपण लंच करून जाणार आहोत नेक्स्ट लोकेशनला. नेक्स्ट लोकेशन असणार आहे द फेवरेट मुन्नार. तर आपण आता मुन्नारला भेटूया. बाय.